हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 जो पायथागोरस थेरम किंवा मग पायथागोरस थेरमशी रिलेटेड असलेले जे पण आपण आतापर्यंत पाहिलेले जे हे आहेत थेरम आहेत त्या संदर्भात असलेले गणित आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे इथं, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. तर इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये 6 सब क्वेश्चन्स आहेत किंवा 6 पायथागोरियन ट्रिपलेट चेक करण्यासाठीचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत तुम्हाला. इथे एका ब्रॅकेटमध्ये 3 संख्या दिलेल्या आहेत प्रत्येक ब्रॅकेटमध्ये आणि त्यात तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का ते चेक करायचं आहे. पायथागोरियन ट्रिपलेट हे तुम्ही 9th मध्ये पण अभ्यास केला आहे त्याचा. तर पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय म्हणता येते की अशा 3 संख्या ज्या 3 संख्या पायथागोरसचा जो प्रमेय पाहिला आपण त्या प्रमेयाला ओबे करतात किंवा फॉलो करतात, तर त्या 3 संख्यांना पायथागोरियन ट्रिपलेट म्हणायचं आहे. तर मग याच्यात कुठल्या संख्या आहेत किंवा कुठला कंस आहे ज्यामधील 3 संख्या पायथागोरसचा थेरम ओबे करतात ते पाहायचं आहे आपल्याला चेक करून. सो आपण पहिल्यासाठी सॉल्व करू. 3, 5, 4. तर आपण काय म्हटलं पायथागोरस थेरममध्ये की हायपोटेनस स्क्वेअर हा बाकी ज्या बाजू उरलेल्या असतात त्रिकोणाच्या 2 त्यांच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो है ना. तर मग इथे आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे आपल्याला की राईट अँगल ट्रायंगलमध्ये जो हायपोटेनस असतो तो सगळ्यात मोठी बाजू असते, ठीक आहे ना. तर मग या 3 पैकी सगळ्यात मोठी जी संख्या असेल ती आपला हायपोटेनस असेल, ठीक आहे ना. तर मग हायपोटेनसचा स्क्वेअर घ्या, तो या दोघांच्या बेरजे एवढा येतो का ते चेक करा. जर येत असेल तर याचा अर्थ ह्या 3 संख्या आहे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत, ठीक आहे ना. सो 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 आणि या दोघांच्या स्क्वेअर्सची सम करा, ठीक आहे ना. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर किती येईल 9 प्लस 16 दॅट इज 25. तर इथे या दोघांवरून तुम्हाला कळते या दोन्ही स्टेप्सवरून की हायपोटेनस जर 5 असेल, कारण मोठी बाजू ही हायपोटेनस असते त्याच्यामुळे 5 हायपोटेनस घ्यायला लागेल आणि 5चा जर स्क्वेअर केला तर तो उरलेल्या 2 बाजू ज्या असतील त्रिकोणाच्या त्यांच्या वर्गाच्या बेरजे एवढा येते आहे ना. 25, 25, ठीक आहे ना. दॅट इज 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर असे येते. दॅट देअरफॉर द गिवन ट्रिपलेट दिलेले जे 3 अंक आहेत किंवा 3 संख्या आहेत, द गिवन ट्रिपलेट फॉलोज पायथागोरस थेरम. बरोबर आहे. त्याच्यामुळं मला असं म्हणता येते की इट इज 3, 5, 4 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट असं सांगता येईल आपल्याला. याच पद्धतीने तुम्हाला बाकीचे सगळे पण चेक करता येतात. आता आपण दुसरा ट्रिपलेटसाठी चेक करू. दुसऱ्या ट्रिपलेटमध्ये आहे 4, 9 आणि 12. तर मी ती सगळ्यात मोठी बाजू कोणती असेल 12 ही हायपोटेनस असेल. तर 12 स्क्वेअर जर का केलं तर किती 144 आणि 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर जर का करतो म्हटलं तर हे किती येणार 16 आणि हे 81. तर याची जर का सम केली मी तर नाही, ठीक आहे ना 97. तर इथे तुमच्या लक्षात येते की 144 आणि 97 ह्या इक्वल नंबर्स नाही आहेत. त्याच्यामुळे असं मला म्हणता येते देअरफॉर 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. आणि ही जर येत नाही याचा अर्थ काय दॅट इज गिवन ट्रिपलेट डझंट फॉलो और ओबे पायथागोरस थेरम. मी शॉर्टमध्ये लिहितो. देअरफॉर इट इज नॉट अ पायथागोरियन, म्हणून मग मी त्याला पायथागोरियन ट्रिपलेट नाही म्हणणार. सो इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. कळलं. त्याच्यानंतर तुम्ही तिसऱ्या गणितासाठी पण सॉल्व करू शकता त्याच्यामधलंच. आता हे कळलं असेल तुम्हाला की हे नेमकं काय करायचं आहे, ठीक आहे ना. पायथागोरियन ट्रिपलेट असण्यासाठी किंवा नसण्यासाठी काय असायला पाहिजेत काय नसायला पाहिजेत ते तुम्हाला कळलं याच्यावरून.
तर आता मी अजून एक करतो, बाकीचे 3 तुम्ही करा. मी 3ऱ्या नंबरचं करतो किंवा 4थ्या नंबरचं करू, कुठलंही करू शकता तुम्ही. ठीक आहे ना. आपण 3ऱ्या नंबरचं करू. हे मी मुद्दा म्हणून छोट्या संख्यावाला घेतो की जेणेकरून माझं फास्ट व्हावं, व्हिडिओची साईज लहान व्हावं. तर इथे का कुठला हायपोटेनस असणार आहे, तर 13 हा हायपोटेनस असणार आहे, बरोबर आहे ना. सो 13 स्क्वेअर इज इक्वल्स टू किती, 169, बरोबर आहे. आणि 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर, याला तुम्ही डिटेलमध्ये थोडंसं अजून पण वाढू शकता याच्यामध्ये, जसं की लेट 13 इज द हायपोटेनस अँड 5 and 12 आर द रिमेनिंग साइड्स ऑफ द ट्रायंगल. ठीक आहे ना. असं तुम्ही लिहू शकता वाटल्यास. ठीक आहे ना. 5 स्क्वेअर 25. मी हे थोडं शॉर्टमध्ये कसं असते, मला कन्सेप्ट काय असतो ते पण सांगायचं आहे आणि सॉल्व कसा करायचा ते पण. 12 स्क्वेअर 144. तर ह्यांची जर का मी सम केली, 5 and 4 9, 2 and 4 6 आणि हा 1 169 इथे येत आहे. ठीक आहे ना. म्हणजे काय लिहितं ते मला, दॅट इज 13 स्क्वेअर स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. देअरफॉर given triplet obeys or follows काय म्हणता येईल आपल्याला, द पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम मध्ये हे बसते आणि पायथागोरस थेरम हे ओबे करते. त्याच्यामुळं काय म्हणता येते, देअरफॉर गिवन ट्रिपलेट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. कळलं कशा. उरलेले जे प्रश्न होते पायथागोरियन ट्रिपलेटचे ते तुम्हाला सॉल्व करायचे. एका कोऱ्या कागदावर सॉल्व करा ते आणि त्याचा फोटो काढून मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा, किंवा जे यूट्यूब चॅनल पाहतात फक्त त्या लोकांनी कमेंट बॉक्समध्ये खाली आन्सर क्वेश्चन नंबर टाकून आन्सर कमेंट करा. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघा चॅनल, दुसऱ्यांना पण सांगा की 10वीच्या वर्गाचे असे व्हिडिओ सर बनवत आहेत. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 2 काय, एक आकृती दिलेली आहे, एक फिगर दिलेली आहे. फिगरमध्ये ट्रायंगल आहे MNP आणि MNP हा अँगल जो आहे तो 90 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे ना. हा अँगल 90 डिग्री. यातला NQ हा अल्टिट्यूड आहे किंवा हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे MP वर असं म्हणा. MQ दिले तुम्हाला 9 आणि QP दिले तुम्हाला 4. तर तुम्हाला फाइंड करायचं आहे NQ. ठीक आहे ना. अल्टिट्यूड काढायचं आहे तुम्हाला. मग आता आपण जॉमेट्रिक मीन हा कन्सेप्ट पाहिला आहे आधी, थेरम पाहिला आहे पण जॉमेट्रिक मीनचा तिथं पाहिला आपण. सो इन ट्रायंगल MNP NQ is geometric mean. Therefore, by theorem on geometric mean, मी त्याला शॉर्टमध्ये लिहा. काय म्हणता येते जॉमेट्रिक मीनमध्ये काय पाहिलं आपण की NQचा स्क्वेअर हा या दोघांच्या गुणाकारा एवढा असतो, MQ इंटू QP. सो NQ स्क्वेअर इज इक्वल्स टू MQ किती आहे 9 आणि QP किती आहे 4. सो NQ स्क्वेअर इक्वल्स टू 9 × 36. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूने वर्गमूळ घ्या. सो NQ इज इक्वल्स टू 6. ठीक आहे ना. आपण डिस्टन्स काढायला लागलो त्याच्यामुळे मी याला मायनस नाही लिहत, प्लसच घेऊ. कळ. आता क्वेश्चन नंबर 3 पाहू काय आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये इन फिगर पुन्हा एक ट्रायंगल दिलेला आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. QPR 90 डिग्री आहे. ठीक आहे ना. आणि PM परपेंडिक्युलर टू QR आहे. QMR हे एका रेषेवरचे पॉईंट आहेत. PM इज इक्वल्स टू 10, QM इज इक्वल्स टू 8. तर तुम्हाला म्हणलं QR टोटल QR फाइंड करा. त्याच्यासाठी आधी आपल्याला MR फाइंड करावं लागेल आणि मग MR आणि QMची बेरीज केली की तुम्हाला QR माहीत होईल. इथे पुन्हा एकदा जसं आत्ताच आपण क्वेश्चन नंबर 2 जसा सॉल्व केला त्या टाईपमध्ये PM हा जॉमेट्रिक मीन आहे. सो इन ट्रायंगल QPR PM is geometric mean. Therefore, by theorem on geometric mean, तुम्ही हे पूर्ण लिहा. ठीक आहे ना. मी शॉर्टमध्ये लिहितोय. सो बाय theorem on geometric mean, what is PM square, it is equals to QM into MR. ठीक आहे.
सो पी एम माहिती आहे तुम्हाला, इथे पुट करू आपण पी एम 10 स्क्वेअर इज इक्वल्स टू क्यू एम 8 इंटू एम आर. ठीक आहे ना. तर आता एम आर फाइंड करण्यासाठी हा 8 इकडे ट्रान्सफर करू. ठीक आहे ना. तर काय होईल इकडे 100 डिवाइड बाय 8 इज इक्वल्स टू एम आर. तर इथे किती येईल 12.5. बरोबर आहे ना. कळलं ना कसं केलं. सिंपल भागाकार करा. समजा बेचूक 8 आणि 25 चूक 100. ठीक आहे ना. नंतर मग 25च्या निम्मे करा 12.5. सो एम आर इज इक्वल्स टू 12.5 येईल. 12.5 इतकं येईल. आता आपल्याला टोटल क्यू आर काढायचं आहे. सो नाव क्यू आर इज इक्वल्स टू क्यू एम प्लस एम आर. ठीक आहे ना. क्यू आर इज इक्वल्स टू क्यू एम किती होतं 8 आणि एम आर किती आलं 12.5. सो याची सम करा. इट विल बिकम 20.5 युनिट्स. कळलं. आता क्वेश्चन नंबर 4 पाहू. नाउ व्हॉट इज गिवन इन द क्वेश्चन नंबर 4? यू हॅव गिवन अ ट्रायंगल PSR, right angle triangle PSR, in which angle P is 30 degree, angle S is 90. Obviously, angle R will be of 60 degree. So, from information given in the triangle, you have to find RP and then PS. तर काटकोन त्रिकोणात एक कोन 30 अंशाचा एक 90 अंशाचा जर असेल ऑलरेडी, तर याचा अर्थ उरलेला हा 60 अंशाचा असायला पाहिजे. 30 अंशाच्या समोरची बाजू तुम्हाला दिलेली 6. तुम्हाला कर्ण आणि 60 अंशाच्या समोरची बाजू काढायची. ठीक आहे ना. सो इन ट्रायंगल PSR, अँगल S इज 90 डिग्री, अँगल P इज 30 डिग्री. देअरफॉर व्हॉट आय कॅन राईट, अँगल R शुड बी 60 डिग्री, रिमेनिंग अँगल है ना. उरलेला कोन असल्यामुळे तो 60 अंशाचा असणार आहे. मग आपल्याला आपण जो सुरुवातीचा या चॅप्टरचा सुरुवातीचा जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये पाहिला आपण की क्लास 9th आपण काय शिकलो. आपण 30, 60, 90 किंवा चा ट्रायंगल पाहिला आहे किंवा मग 45, 45, 90चा अँगल पाहिला आहे आपण. ठीक आहे ना. तर त्याच्यामध्ये पाहिला आहे आपण की साईड अपोजिट टू द 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेनस, whereas साईड अपोजिट टू द 60 डिग्री अँगल इज √3/2 टाइम्स द हायपोटेनस आहे ना. तर हे आपण शिकलो आधीच्या पिरियडमध्ये पण की 30 अंशाच्या समोरची जी बाजू असते काटकोन त्रिकोणातली ही कर्णाच्या निम्मी असते, तर 60 अंशाच्या समोरची बाजू ही वर्गमुळात 3/2 पट असते कर्णाच्या. मग इथे आपल्याला 30 अंशाच्या समोरची बाजू दिलेली आहे, त्यावरून आपल्याला कर्ण काढता येईल. हायपोटेनस कॅन बी डिटरमाइंड. साइड opposite to 30 degree is SR and is equals to 6. Therefore, what we know is SR is half of the hypotenuse, that is PR. बरोबर आहे का. सो SR आहे आपल्याकडे 6, सो हाफ ऑफ PR. तो 2 ट्रान्सफर केला तर PR बरोबर किती होईल 6 × 2 म्हणजे किती होईल 12. ठीक आहे ना. PR म्हणा किंवा याला RP म्हणा, काय हरकत नाही. याला आपण RP म्हणू बस. एक झालं. आता आपल्याला हायपोटेनस माहीत झालं. तर आता आपल्याला 60 डिग्रीच्या अपोजिट असलेली साईड SP किंवा PS काढता येईल. नाव साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज व्हॉट PS. ठीक आहे ना. अँड मग आपल्याला जे माहीत आहे PS इज इक्वल्स टू, याला आपल्याला रिझन लिहिता येईल इथे 30, 60, 90 चा जो थेरम होता त्याच्यानुसार जे तुम्ही स्टँडर्ड 9मध्ये लर्न केला आहे. सो PS इक्वल्स टू √3/2 टाइम्स हायपोटेनस म्हणजेच काय RP. ठीक आहे ना. वर्गमुळात 3/2 पट असते कर्णाच्या 60 अंशाच्या समोरच्या बाजू. याला पण रिझन काय लिहिता मला 30, 60, 90चा जो थेरम पाहिलाय तुम्ही तो. ठीक आहे ना. तर PS इज इक्वल्स टू √3ची व्हॅल्यू नाही दिलेली, त्याला असंच राहू द्या. RP इक्वल्स टू किती आला आपला 12. सो याला PS इज इक्वल्स टू 6
6√3. ठीक आहे, कळलं अशा पद्धतीने. ठीक आहे. नाउ विल गो फॉर क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज गिवन इन द क्वेश्चन नंबर 5? एक ॲक्टिव्हिटी आहे. फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तर आकृतीत जे दिलं आहे त्याच्यावरून ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा ए बी आणि बी सी फाइंड करण्यासाठी. तर इथे तुम्हाला दिलं आहे की राईट अँगल ट्रायंगल आहे ए बी सी, त्याच्यामध्ये की ए बी आणि बी सी हे कॉन्ग्रुएंट आहेत असं दिलेलं तुम्हाला. मग मी याला गिव्हन असं लिहेल. ठीक आहे ना. तर जर राईट अँगल ट्रायंगलमध्ये 90 डिग्रीच्या ॲडजस्टंट साईड्स ह्या जर का कॉन्ग्रुएंट आहेत, याचा अर्थ काय की हे उरलेले जे दोन अँगल्स येतं हे 45 डिग्रीचे आहेत. ठीक आहे ना. हे आपण शिकलो 9th मध्ये. सो अँगल BAC is equals to 45 degree and this must be equals to again angle BCA है ना. हा अँगल जेवढा असेल तेवढाच हा पण असेल, कारण ह्या बाजू एकरूप आहेत. म्हणजे या एकरूप बाजू समोरचे जे कोन असतात ते सुद्धा एकरूप असते. हे लिहायचं काम नाही, हे लिहिलं ठीक आहे. ठीक आहे, याचं काही काम नाही ना. AB इक्वल्स टू BC इक्वल्स टू, आता जर का समजा 45 90 45 जर का हा ट्रायंगल आहे, तर याचा अर्थ आपण 9th मध्ये शिकलो की 45 डिग्रीच्या अपोजिट असलेली कुठली पण साईड घ्या तुम्ही, ही घ्या किंवा ही घ्या, तर ही हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असते. ठीक आहे ना. म्हणजे काय लिहिता येईल, AB इक्वल्स टू BC इक्वल्स टू 1/√2 टाइम्स AC हायपोटेनस. तर याला मी रिझन इथं ॲक्टिव्हिटीमध्ये नाही सांगितलं आहे, पण तुम्ही लिहू शकता 45 90 45 डिग्री. ठीक आहे ना. मला थेरम जो आहे त्यानुसार लिहिलं आहे. मग आता इथं 1/√2 टाइम्स AC. AC किती आहे तुमचा √8, म्हणून इथं √8 पुट केलं. ठीक आहे ना. त्याच्यानंतर हा 1/√2 ॲज इट इज. या 8ला फॅक्टराईज केलं, याला √8 इज इक्वल्स टू 4 × 2 असं लिहितो ना आपण. तर हा 4 बाहेर आला तर 2 होईल, म्हणजे √2 जसं तसं राहिला. तर हा √2 कॅन्सल झालं. म्हणजे काय आलं, AB इक्वल्स टू BC इक्वल्स टू 2. ठीक आहे. Now we'll solve question number 6. Find the side and the perimeter of a square whose diagonal is 10 cm. तर स्क्वेअर असेल ज्या स्क्वेअरचा डायगोनल हा 10 सेंटीमीटर आहे, अशा स्क्वेअरची साईड आणि पेरिमीटर तुम्हाला फाइंड करायचं आहे. आता हे आपल्याला माहिती आहे, फॉर अ स्क्वेअर सगळ्या साईड्स ह्या सारख्या असतात स्क्वेअरच्या, आणि सगळे अँगल्स हे 90 डिग्री असतात. ठीक आहे ना. सो लेट A बी इट्स साईड. समजा आपण साईड A ही घेऊ. ठीक आहे ना. तुम्ही तसं काही घेऊ शकता. तर समजा ABCD आपण नाव देऊ. इथे लिहितो और स्क्वेअर ABCD. ठीक आहे ना. हे तुम्हाला इथे लिहायचं. ओके. तर मग आता इन ट्रायंगल, आता आपण काय म्हणलं, ही साईड पण A आहे आणि ही साईड पण A आहे, ही साईड पण A आहे, ही साईड. मग कुठलाही एक त्रिकोण घ्या. समजा वरचा त्रिकोण घेतला तुम्ही इन ट्रायंगल ABD, किंवा तुम्ही BCD घेऊ शकता, काय हरकत नाही. तर ह्यामध्ये काय लिहिता येते मला, राईट अँगल ट्रायंगल आहे तो, अँगल A इज 90 डिग्री. ठीक आहे ना, कारण तो स्क्वेअरचा अँगल आहे ना एक. मग आता पायथागोरस थेरम यूज करा. काय लिहिता येईल मला, 10 किंवा साईडचं नाव लिहू आपण. BD स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर पायथागोरस थेरमनुसार. ठीक आहे ना. मग आता BD तुमच्याकडे आहे 10 स्क्वेअर इज इक्वल्स टू AB किती आहे A, आणि AD किती आहे A. मग याला कसं लिहू मी, 10 स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर. मग टेकिंग स्क्वेअर रूट, समजा दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. दोन्ही बाजूचं जर का वर्गमूळ घेतलं तर इथे 10 होईल, इथे 2 वर्गमुळात जाईल, इथे A येईल. म्हणजे A इक्वल्स टू काय होईल,
हा √2 इकडे ट्रान्सफर केला तर काय येईल 10/√2. ठीक आहे ना. तर आता हा जो हा √2 आहे हा कॅन्सल करण्यासाठी या 10ला फॅक्टराईज करू. याला मी 5 × 2 लिहितो डिवाइड बाय हा √2 ॲज इट इज. परत या 2ला मी √2 × √2 असं लिहितो. ठीक आहे ना. मग यातला एक √2 कॅन्सल होईल म्हणजे काय येईल a = 5 √2. ठीक आहे. कळलं का. ए म्हणजेच काय आपला AB किंवा AD किंवा ठीक आहे ना दॅट इज साईड ऑफ अ स्क्वेअर ABCD इज 5 √2. आता पेरीमीटर काढायचं आहे आपल्याला. नाव पेरीमीटर ऑफ अ स्क्वेअर इज 4 टाइम्स साईड. ठीक आहे ना. त्याची बेरीज करा, 4 वेळा बेरीज करा किंवा त्याला 4 न गुणा. सो इट विल बिकम 4 × 5 √2. सो दॅट इज 5×20 √2. ठीक आहे. कळलं.